मित्रांनो, जर मुलीच नाही राहिल्या धरतीवर तर तुम्ही लोक मुलं कुठून आणणार, कुठून पैदा करणार तुमचा वंशाचा दिवा? मुलगा तर एकच घरचा दिवा, पण मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही घरात सेवा ठेवणारी मित्रांनो, हे विसरू नका. कोणीतरी म्हटलंय, अरे लाटा बरबरतात सगळेच होतात, लाटा बरबरतात सगळेच होतात, पण खरा कवी तोच असतो लाटांना भिजून पुढे जातो, भिजून पुढे जातो. त्याच्यात काही आहे मित्रांनो, त्या स्वतःची प्रगती स्वतःच करतात. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख फैलाने से कुछ नहीं होता, यूं ही पंख फैलाने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है, हौसलों में उड़ान होती है. मित्रांनो, आता सहज एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो बरं का. कलकत्त्याच्या रस्त्याने एक विदेशी स्त्री चालली होती, तिच्याबरोबर 2 महिला पण होत्या. तर ती स्त्री चालली होती, त्याच रस्त्याच्या कडेला एक भिकारी पडलेला होता. तर त्या विदेशी स्त्रीने त्या भिकाऱ्याला उचलून आपल्या आश्रमात आणलं, त्याला अंघोळ घातली, त्याला स्वच्छ कपडे घातले. हे पाहून त्या भिकाऱ्याचा चेहरा उजळला. मग ती विदेशी स्त्री त्या 2 महिलांना म्हणाली, मरण्या अगोदर जर याला कळलं असते आपला विचार करणारं कोणतरी आहे या जगात, तर याचा मरण सुखाचं होईल. एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ती जगावेगळी आहे म्हणजे मदर तेरेसा. तिने आपल्या पोटच्या लेकीला दुसऱ्यांच्या घरी ठेवले आणि अनाथ बालकांना माया दिली, ममता दिली, आश्रय दिला. अशी ती माय माऊली म्हणजे सिंधुताई सपकाळ. अशा अनेक यशस्वी स्त्रियांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केले व जग संपादन केले. मग त्याच्यात इंदिरा गांधी असू द्या, कल्पना चावला असू द्या, की प्रतिभाताई पाटील असू द्या, असे अनेक यशस्वी स्त्रियांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केले व यश संपादन केले. म्हणूनच आजच्या स्त्रीला माझं एकच म्हणणं आहे की घे भरारी तू उंच उंच. चला मित्रांनो, स्त्री शिक्षणाबाबत बोलण्यासारखे खूप आहे आणि इथे बोलणारे खूप आहे. म्हणून